स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधत पिंपळनेर शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली तिरंग्यास मानवंदना। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान निमित्त अखंड भारत या संकल्पनेतून पिंपळनेर शहरातील सर्व स्तरातून भारतीय ध्वज तिरंग्यास मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आले। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी API जयेश खलाणे यांच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी पोलीस स्टेशनचे PSI भूषण शेवाडे, PSI सचिन चौरे, पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, होमगार्ड टीमचे पदाधिकारी उपस्थित होते। पिंपळनेर शहरातील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल येथेही ध्वजारोहण करण्यात आले। APS जयेश खलाणे साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे चेअरमन संभाजी अहिरराव, राणा पाटील, श्याम शेठ कोठावदे, जगदीश ओझरकर, श्याम दुसाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल अहिरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, भरत बागुल, राजेंद्र दशपुते, मुख्याध्यापिका सोनाली मॅडम, शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते। पिंपळनेर नगर परिषद येथे प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य रोहिणी पगारे, ग्रामविकास अधिकारी HN अहिरे, शांतता कमिटी सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। पिंपळनेर महात्मा फुले कॉलनी येथील भूमिपुत्र शहीद प्रथम गोरख महाले यांच्या राहत्या घरावरील छतावर माननीय सुरेंद्र दादा मराठे यांच्या हस्ते प्राध्यापक गोरख महाले यांच्या घरी ध्वजारोहण करण्यात आले। त्यावेळी पोलीस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते। पिंपळनेर शहरातील अपर तहसीलदार येथे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, नायब तहसीलदार बहिरम साहेब, APS जयेश खलाणे, PSI भूषण शेवाडे, PSI सचिन चौरेसह पत्रकार बांधव, तहसील कार्यालय कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। पारंपरिक जुनी ओळख असलेल्या पिंपळनेर शहरातील मुख्य गांधी चौकात पिंपळनेर नगर परिषद CO दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाला पिंपळनेर शहरातील सर्व स्तरातून नागरिकांनी उपस्थिती लावली। प्रमुख आकर्षण ठरले ते बालगोपालांचे भाषण, विद्यार्थ्यांनी कलानृत्य सादर केले, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते। शहरातील मुख्य गांधी चौकात मोठ्या उत्साहाने ध्वजारोहण करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून आणि 1 ऑगस्ट हा महसूल दिन असल्या कारणाने शासनाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 15 दिवसासाठी महसूल पंधरवडा ही संकल्पना अवलंबली होती। त्यामध्ये विविध प्रकारचे आपण एक दिवस एक थीम तयार करून त्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा जे गरजू विद्यार्थी असतील, गरजू लोक असतील, नागरिक असतील, त्यांच्यापर्यंत शासन त्यांच्या दारात जाऊन त्यांची ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्यामध्ये 1 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 2 तारखेला युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 तारखेला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 4 तारखेला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 तारखेला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 6 तारखेला शेती, पाऊस आणि दाखले याबाबत मार्गदर्शन, 7 तारखेला युवा संवाद, महसूल जनसंवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक व तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 1 हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा, नंतर महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचं ई-ऑफिस बाबत प्रशिक्षण आणि काल महसूल 15 निमित्त वार्तालाप आणि आज शेवटच्या दिवशी 15 ऑगस्टचा औचित्य साधून आपण महसूल विभागात जे अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामकाज केलेलं आहे त्यांचं पारितोषिक देऊन पुरस्कार वितरण करणार आहोत। सदरचा कार्यक्रम हा मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे 9:30 वाजता मान्य पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते पार पाडणार आहे। या 15 दिवसामध्ये आपण ज्या थीम घेतलेल्या आहेत या सर्व जनतेपर्यंत, सर्व समूहापर्यंत, सर्व वर्गापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्यांच्या काय अडीअडचणी असतील किंवा त्यांचे दाखले वितरण असतील विद्यार्थ्यांसाठी किंवा युवा संवाद मध्ये त्यांचे इतर काही अडचणी असतील, इलेक्शनचं नवीन मतदार नोंदणी करणे यासारख्या खूप साऱ्या योजना या 15 दिवसात राबवण्यात आलेल्या आहेत।